बातम्या आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच मुंबईच्या घाटकोपर परिसरातनं दामोदर पार्क परिसरातील साई दर्शन इमारत कोसळून जवळपास 30 ते 35 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये। आज सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली। दरम्यान आतापर्यंत ढिगाऱ्याखालनं 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळालंय, तर 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या इमारतीमध्ये एकूण 12 कुटुंब वास्तव्यास होती आणि तळमजल्यावरती एक रुग्णालय सुद्धा होतं। इथे गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचं काम सुरू होतं, मात्र हे काम करताना इमारतीच्या मूळ गाभ्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे इमारत कोसळल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या गोष्टीला कुणीही अजूनपर्यंत अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये। ही घटनास्थळाची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी बचाव कार्य आणि मदत कार्य वायुवेगानं सुरू आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांतकडनं आपण अधिक माहिती जाणून घेणारच आहोत, परंतु सध्याची ही ताजी माहिती आहे की काही जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळालंय, तर 4घांचा मृत्यू झालाय। दरम्यान या इमारतीमध्ये जे विनापरवाना बांधकाम करण्यात आलं त्याविषयी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याशी आम्ही बातचीत केली। त्यांनी फोनवरनं काय प्रतिक्रिया दिली थोड्या वेळापूर्वी आपण पाहूया। प्रकाश मेहता सध्या आपल्या सोबत आहेत। प्रकाशजी, ज्या पद्धतीने ही घटना झालेली आहे, तुम्ही आताच म्हटलेला की दामोदर पार्क हे पूर्ण इलिगल आहे का, यावर प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे। दामोदर पार्क गेल्या 30 वर्षापासून जो विकासक होता त्यांनी विकास केला आणि निघून गेला। याच्यातल्या 50% बिल्डिंग मध्ये 6 माळ्यापर्यंतचा ऑक्युपेशन आहे। वरचे मजले हा बेकायदेशीरपणाने बांधलेत। मी 20 वर्ष या विभागाचा आमदार होतो। आता डिलिमिटेशन मध्ये हा भाग घाटकोपर पश्चिम मध्ये गेलाय। गेल्या 15 वर्षात 2दा दामोदर पार्कच्या 15 माळ्याच्या इमारती हल्ल्या गेल्या आणि त्यावेळेस सुद्धा असाच प्रत्येक प्रकारचा माहोल निर्माण झाला। पण थोडासा रिपेअर करून लोकांनी पैसे काढून याचा मालक कुठे आहेत, याचा आर्किटेक्ट कोण आहेत, याच्यावर किती गफलत आहेत, हे सगळं मध्यमवर्गीय लोक इथे राहतात। त्यांच्या हातात याच्यातली कुठलीही माहिती नाही। लेंडलो इतका जो मालक आहे ते कन्व्हिन्स केलेला नाही। महापालिकेची पहिली जबाबदारी राहील की त्यांनी दामोदर पार्कला एकदा क्लिअर त्याचा स्टेटस हा निश्चित करावा, अन्यथा आजच्या घटनेपेक्षा 10 पट मोठी घटना दामोदर पार्कची केव्हाही होण्याची शक्यता आहे। दामोदर पार्कमध्ये एकूण अशा किती इमारती आहेत आणि महापालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे का, की ओसी देण्याचं बाकी आहे किंवा स्ट्रक्चरल ऑडिट यापूर्वी कधी केलंच गेलं नाहीये? 8 सोसायटी आणि 13 मजले असं आहे की मी ओसी नाहीये हे खरं आहे। 35 वर्षात कितीतरी प्रशासक येऊन गेले महापालिकेत, या विषयाला प्रायोरिटी दिली नाही। 2-3दा इथे दुर्घटनाही घडल्या। त्याच्यानंतरही माझ्या माहितीप्रमाणे महापालिकाकडून जी काही कारवाई झाली पाहिजे होती, नोटीस दिली पाहिजे होती, नोटीस लावली पाहिजे होती, लोकांना यासंबंधी जागृत केलं पाहिजे होता, अशा प्रकारचा कुठलाही घटना झालेले नाहीये। त्यामुळे ध्यानात नसेल तर आज या घटनेच्या माध्यमाने महापालिकेच्या आयुक्तांना सांगतो की कृपया आपण दामोदर पार्कचा पूर्ण स्टेटस एकदा तपासून घ्या, अन्यथा आजच्या घटनापेक्षा 10 पट मोठी घटना दामोदर पार्कमध्ये होणार। मान्सून पूर्वची कामं असतात महापालिकेची, त्यात ढिलाई झाली आणि अर्थात तुम्ही म्हणताय की या संपूर्ण विभागाला ओसीच दिली गेलेली नव्हती। ही पूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्तांची बनते का या दुर्घटनेची? नाही, या आजची जी बिल्डिंग कोसळली त्याला ओसी नव्हती असं माझं म्हणणं नाहीये। बाकीच्या जे बिल्डिंग आहेत 8 सोसायटीचे 13 बिल्डिंग, त्याला 35 वर्षापासून ओसी नाहीये। मी आजच्या महापालिकेला दोष देत नाहीये। महापालिकाने जेवढं बांधकाम कायदेशीर होतं त्याची ओसी दिलेली आहे, पण या विकासकांनी अनौथोराइजपणाने जे 6 मजले 8 मजले केलेत त्याच्यावर लक्ष दिलं गेलं नाही तर दुर्घटना होऊ शकते अशी सूचना महापालिकेला करतो। नक्की त्याच्यामुळे जी दुर्घटना घडलेली आहे, महापालिका आयुक्तांनी कुठे ना कुठे आपली जबाबदारी झटकली आहे का हा प्रश्न इथून निर्माण होतोय, कारण दामोदर पार्क हे पूर्णच संकटाच्या छायेखाली आहे असं प्रकाश मेहतांनी सूचित केलेलं आहे। कॅमेरामन अजित शिवतरकर, समोर पाठक, एबीपी माझा, मुंबई।